जळगावमधून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. अशातच चोपडा तालुक्यामध्ये शिवारात 2 महिन्याच्या बालिका हिंस्र प्राण्याने आईच्या कुशीतून उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. शेतात काही मीटर अंतरावर मांसाचे तुकडे आढळले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार मामलदे गावाजवळील शेतात एका काठेवाडी कुटुंब आपल्या जनावरांसह वास्तव्यास होतं. मिळालेल्या माहितीनुसार मामलदे गावाजवळ शेतात एक काठेवाडी कुटुंब आपल्या जनावरांसह वास्तव्यास होतं. रात्रीच्या वेळी आई खाटेवर झोपली असताना तिच्या कुशीत 2 महिन्यांची बालिका झोपली होती. मात्र पहाटेच्या सुमारास जेव्हा कुटुंबातील सदस्य जागे झाले तेव्हा आईजवळ बाळ दिसून न आल्याने एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेतापासून काही अंतरावर गव्हाच्या कुट्टीजवळ बालिकेच्या शरीराचे अवशेष आणि मांसाचे तुकडे आढळून आले. या हृदयद्रावक दृश्यामुळे गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. तसंच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अधिक तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात ही घटना बिबट्याच्या हल्ल्याची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.